व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। विराम प्रत्यय अभ्यासपूर्व। संस्कारशेषः अन्यः। समाधीची अंतिम अवस्था योगसूत्रांच्या मध्ये 4 प्रकारचा समाधी जो जाणीवेच्या राज्यातला आहे आणि जाणीवेच्या राज्याच्या पलीकडे ती अवस्था काय ते सांगितलं फक्त। विराम प्रत्यय अभ्यासपूर्व म्हणजे विराम प्रत्यय याचा अभ्यास ज्याची पूर्वतयारी आहे, म्हणजे जी अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर विराम प्रत्यय पुन्हा पुन्हा येणं हा अभ्यास असायला लागतो। विराम प्रत्यय याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही। आराम प्रत्यय आपल्याला माहिती आहे। आराम प्रत्यय ते जर का असं किती सोपं गेलं असतं। आराम प्रत्यय अभ्यासपूर्व प्रत्येक जण समाधी अवस्था पण इथे विराम प्रत्यय आहे आणि हा विशेष शब्द आहे, कारण की झोपेच्या अगोदर किंवा झोपेच्या मध्ये झोपेच्या नंतर कुठला प्रत्यय विकसित होत जातो त्याला अभाव प्रत्यय असं म्हटलं। अभाव प्रत्यय आलंबना वृत्ती निद्रा हे सूत्रच आहे की अभाव प्रत्यय असतो निद्रेमध्ये आणि ही जी समाधी जी अंतिम म्हटली जाते तिच्यासाठी म्हणून विराम प्रत्यय त्याचा अभ्यास अगोदर करायला लागतो, तो स्थिर व्हायला लागतो। संस्कार शेषः अन्यः। अन्य म्हणजे संप्रज्ञात समाधी सोडून दुसरी समाधी म्हणजे जी असंप्रज्ञात आहे, म्हणजे प्रज्ञेच्या जाणीवेच्या राज्यात नाही अशी। अगदी पहिल्यापासून बघितलं तर स्थूल आलंबन, एखादी मूर्ती पुन्हा पुन्हा ती बघत राहणे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, सवितर्क। त्याच्यानंतर मूर्तीची किंवा आकार वर्ण रूप कशाची आवश्यकता नाही, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ज्या विचाराने नावाने होते तेवढंच पुरे आहे। अशी अवस्था सविचार समाधी। त्याच्यानंतर त्याच्यातून येणारा शांत आनंद तरंग हाच चित्तावरती आरूढ होऊन राहिलेला आहे, बाकी काही जाणवत नाही। ही अवस्था सानंद समाधी। याच्यानंतर ज्याला जाणवत आहे हा आनंद त्याच्या स्वतःच्या अस्तित्वावरती हा आनंद अवलंबून आहे। अस्तित्व आहे म्हणून या आनंदाचा प्रत्यय येतो। ज्या अस्तित्वामुळे आनंदाचा प्रत्यय येतो ते अस्तित्वच ज्या समाधीमध्ये आलंबन आहे, अस्मित सास्मित समाधी। फायनल इथं आल्यानंतर अजून जास्ती काही आपण करू शकत नाही, प्रयत्नांचा भाग जवळपास इथं संपून जातो।
मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं हा अगदी पहिला भाग आहे. कारण की हे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व मला जाणवणार कुठे आहे. हा सगळा जो वितर्क, विचार, आनंद हा सगळा भाग टप्पा बाजूला ठेवून आम्ही डायरेक्ट अस्मितेवरती जाऊ शकू का? तर डेफिनेटली जाऊ शकतो. कारण की अस्तित्व ही गोष्ट आपल्याला जाणवणारी आहे. तर या मधल्या गोष्टींचा प्रयत्न करण्याच्या पेक्षा सरळ आम्ही रिअलायझेशन ऑफ सेल्फ हा उद्देश आणि स्ववरती लक्ष केंद्रित करणे, फिनिश. त्यामुळे ध्यान म्हणजे स्ववरती लक्ष केंद्रित करणे ही मुख्य गोष्ट आहे. ती सोडून बाकी वाटेल ते करा, ते ध्यान नाहीच. याचं कारण की अस्मिन अस्तित्व ज्याचं आहे किंवा जाणवतं, प्रत्ययाला येतं, ते आत्मतत्व ज्याच्यामुळे अस्तित्व जाणवतं. अस्तित्व हे त्याचं स्फुरण. हृदय कुहरमध्ये केवलम ब्रह्म मात्र अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती. रमण महर्षींनी संस्कृतमध्ये केलेलं काव्य. आता या माणसाला संस्कृतचा गंधही नाही, पण गणपती शास्त्री म्हणून एक जण होते, त्यांना संस्कृत मधल्या काही गोष्टी अडत होत्या आणि ते कळत नव्हतं. तर ते म्हणले की मला हे कळत नाही. ते म्हणले तू मला संस्कृत शिकव, मग मी तुला समजून सांगतो. मग त्यांना संस्कृत शिकवलं आणि मग त्यांनी नंतर त्यांना ते सगळं समजून सांगितलं. इतकंच नव्हे तर संस्कृतमध्ये काव्यरचना केली. म्हणजे किती विलक्षण प्रगल्भ बुद्धिमत्ता असली पाहिजे, याचं कल्पना करवत नाही. हृदिविष मनसा ते चिन्वता मज्जतावा. हृदिविष जाणीव आणि का अवधान, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. अस्तित्वाची जाणीव कुणाला होते? मी आहे अशा प्रकारचा सेन्स आपल्या चित्ताला होतो, बाकी कुणाला होणार? इतरांना पण आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण जर का काही उद्योग करत बसलो तर डेफिनेटली होते, पण ते समाधीचा भाग नाही आहे. अस्तित्वाची जाणीव ही स्वतःच्या चित्ताला होते, मुख्य गोष्ट. मी हे स्फुरण आहे, ओरिजिनल, प्रत्येक व्यक्तीला असणार आहे. भाषेनुसार ते वेगळं वेगळं असू शकतं, शब्द तो, परंतु स्फुरण तेच आहे की मी. ओरिजिनल फॉर्म मध्ये प्रत्येकाचा मी हा सारखाच असतो. या व्यक्तीचा मी, या व्यक्तीचा मी, माझा मी, प्रत्येकाचा मी, त्याचं ओरिजिनल स्वरूप सारखं असतं. त्यालाच आत्म्याचा प्रकाश असं म्हटलं जातं. या प्रकाशात राहणं म्हणजे भक्ती, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात म्हणजे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीव ही गोष्ट समजायला अवघड नाहीये. पण एकदम तुम्ही सस्मित समाधीमध्ये कुठे चाललो बिललो तर काही प्रवास आहे, थोडाच आंतरिक अवस्था आहे. आणि अगोदरच्या सगळ्या गोष्टी करायला हरकत काहीच नाहीये, पण माझी मनोभूमिका तशा प्रकारची नसेल किंवा राहिली नसेल तर मी उगीच कशाला ते होल्ड करत बसू की माझ्या डोळ्यासमोर मूर्ती नसली तर मला चालतंय.
तुम्ही एक मुद्दाहून मूर्ती आणायची आणि पकडत बसायचं त्या मूर्तीला, याची आवश्यकता नाही. आली तर वाईट काहीच नाहीये. काही काही वेळेला मन स्थिर व्हायला मूर्ती आवश्यक असते डोळ्यासमोर. गुरूंचं स्मरण करावं, त्यांचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं, त्यांच्या पायावर डोकं ठेवणं, हे सगळं सुद्धा काही काळानंतर तो माणूस करू शकणार नाही. कारण गुरुचं स्वरूप हे मुख्यतः तत्व स्वरूप हे आहे. आणि जे तत्व परमात्म्याचं तेच तत्व गुरूंचं, तेच तत्व आत्म. म्हणजे 3 वेगवेगळे तत्व नाहीत की गुरुतत्व वेगळं आहे, परमात्मा तत्व एक वेगळंच आहे, आत्मतत्व वेगळं, असं नसून एकच तत्व आहे जे परमात्मा तत्व, तेच गुरुतत्व, तेच आत्मतत्व. तर आत्मतत्व ज्या वेळेला म्हणजे मेन कन्सर्न काय आहे, आत्मतत्वाचा अनुभव येणे. ही गोष्ट जर का करायची ठरवलं आम्ही, तर समजून घ्यायला तरी अवघड काही नाही आहे की स्ववरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. दुसऱ्यावरती लक्ष केंद्रित करणं सोपं असतं, स्वतःवरती केंद्रित करणं डिफिकल्ट असतं. कारण कोण काय काय करतोय, ध्यानाला सुद्धा कुणाला घेऊन आलं बरोबर तर आपल्याला असं वाटतं की ते करतोय की नाही ध्यान बघितलं पाहिजे म्हणणार. तुला काय करायचं, तो करून नाही करत, पण नाही माझ्याबरोबर आलाय ना करायला पाहिजे, करत नाहीयेस. दुसऱ्यावर लक्ष केंद्रित करणे, उद्योग स्ववरती केंद्रित करायचं. शंकराचार्यांचं विलक्षण प्रेम आहे, जरूर असू द्या, डोळ्यासमोर शंकराची मूर्ती असू द्या, ओम नमः शिवाय म्हणा, बेल वाहा, थोड्या वेळात तुमचे असं लक्षात येईल की तुम्ही जो काही मंत्र म्हणताय त्यातनं हळूहळू मूर्ती निघून जाते. याचं कारण ओरिजिनल स्वरूपाकडे चित्त जात असतं. आणि मूळ तत्व जे आहे ते परमतत्व हे निराकार असल्यामुळे सगळे आकार डिझॉल्व होतात. मग राहतं काय, अस्तित्वाची जाणीव राहते. ही जी देवाच्या अस्तित्वाची जाणीव, ती स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव वस्तुता आहे. पण माझं जर का कल्ट ऑफ माइंड देवाचं अस्तित्व धरून राहण्याचं असेल तर मी ते तसं धरून राहिलं तरी चालेल. मी स्वतः एवढंच स्वतःला समजून सांगितलं पाहिजे की जो देव विश्वामध्ये सर्वत्र आहे तोच हृदयामध्ये आहे, आतमध्ये आहे, स्वमध्ये आहे, आत्माराम असं त्याला म्हणतो. तर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं, याच्यासाठी एक बुद्धीची धारणा विशिष्ट पद्धतीने ती चॅनलाइज करणे, ते तत्वावरती यायला पाहिजे. तत्व तरी आम्हाला कळेल कसं, बुद्धीने. अछेद्योयम अक्लेद्योयम जे काही वर्णन केलेलं आहे त्या आत्म्याचं दुसऱ्या अध्यायामध्ये, नैनम चिंतन्ति शस्त्राणी, हे काही आमच्या प्रत्ययाला येत नाही. हे त्याचं वर्णन आहे. अशा प्रकारचं आत्मस्वरूप दिसतच नाही. मुळे मग काय दिसेल, दिसणार काहीच नाही. हे मला पहिल्यांदा स्वतःला समजून सांगितलं पाहिजे की हे काही पिक्चर नाही की काहीतरी दिसलं, आत्मा इकडून तिकडे जाताना दिसला. नाडी बघ मग तू, आत्मा जर इकडून तिकडे जाताना दिसला असेल तर तू पण गेला असे एखाद्या. असं होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला एखादा विचार असतो, त्याच्यानंतर ज्या वेळेला एखादा आकार असतो,
ज्या वेळेला आपण सोडून दुसरं काहीतरी असतं त्यावेळेला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं सोपं असतं. स्ववरती लक्ष केंद्रित करायचं आहे तर काही करायचं नाही, स्वची जाणीव आणि मंत्र हे एकरूप करून टाकायचे. सोहम इज इक्वल टू माय सेल्फ. सहा म्हणजे परमात्मा, अहम म्हणजे जीवात्मा, हे सगळं पाठ आहे. पण शेवटी या अर्थावर लक्ष केंद्रित थोडंच करायचं आपल्याला की परमात्मा सगळीकडे आहे, तोच आतमध्ये, असं सारखं म्हणत बसलो तर ध्यान कसं लागेल. धारणाचा भाग वैचारिक असतो, तो चॅनलाइज करून एका टप्प्यापर्यंत आपल्याला आणतो, नंतर तो सोडून द्यायचा असतो. अगदी उंच धारणा किती झाली तरी. ते पोलव्हॉल्ट जंप तुम्हाला माहिती असेल की असं लांबून काठी घेऊन येतात, रोवतात आणि एकदम वरती जातात. वरती गेल्यानंतर कुठेतरी तो पोल सोडायला पाहिजे, नाहीतर तो पडेल इकडेच. त्यामुळे पलीकडे जायचं असेल तर हा पोल सोडून द्यायला लागतो आणि पलीकडे जायला लागतं. तशा प्रकारे धारणा धरून किती उंच गेलं तरी सोडून द्यायला लागतं. मग कुठं लक्ष केंद्रित करायचं तर स्फुरणावरती लक्ष केंद्रित करायचं की जी गोष्ट माझ्या प्रत्ययाला येते, जी विचारांची नाही. कारण विचारांची गोष्ट हे खूप कम्फर्टेबल आहे. आत्मा सगळीकडे मी तोच आहे, हा विचार आहे. ह्या विचारामध्ये राहणं मनाला शक्य असतं, पण थोड्या वेळात त्याचा कसा कंटाळा येतो. कारण माझं एक वैशिष्ट्य आहे की त्याला रिपिटेशन नको असतं कुठल्याही गोष्टीचं. अरोचकता निर्माण होते, म्हणजे हे योगशास्त्राची भाषा आहे. अरोचकता निर्माण होते. पुन्हा तीच गोष्ट झाली तर एकच भाजी समजा का सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, अरोचकता निर्माण होते. अशा प्रकारे अगदी आवडतं गाणं 36 वेळा शेजारच्या गणपतीच्या मंदिराला लावलं नको वाटतं. कारण माझं खूप आवडतं असलं तरी 36 वेळा फारच अरोचकता निर्माण होते. त्यानुसार कुठलाही थॉट रिपीटेड करण्यामध्ये अरोचकता निर्माण होते चित्ताला. आम्ही विवेकाने धरून ठेवायचा प्रयत्न करतो, पण मन ते धरत नाही, सोडून द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून विचाराने जी काही गोष्ट येते ती काही स्थिर होत नाही. आमचे कितीतरी निश्चय आतापर्यंत ढासळलेत की नाही, याचं कारण हेच आहे, निश्चय हा विचारच आहे आणि विचार हा कधी स्थिर नसतो. आपलाच निश्चय ढासळत असं नाही, सगळ्यांचे ढासळतात हे ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. निश्चय हा विचार आहे, धारणा हा विचार आहे. तर धारणा धरून आमचं एका टप्प्यापर्यंत ध्यान होऊ शकतं, नंतर त्याने मुळीच होऊ शकत नाही. कारण तो विचार नोन आहे, त्याच्यामध्ये नवीन काही नाही, इंटेलेक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट काही नाही आहे. त्यामुळे तो विचार घेऊन ठीक आहे मी आत्मा आहे, ठीक आहे असशील आत्मा, मी आता दुसरीकडे जातो असं बुद्धी म्हणते आणि 1000 विचार करायला लागते. आणि मग ते डिस्टर्ब व्हायला लागतं की आपण एवढे आत्मा असून आपल्याला अजिबात कंट्रोल नाही. याचं कारण असं आहे की विचार इज फंक्शन ऑफ इंटेलिजन्स. ते बुद्धीचं फंक्शन आहे, ते आत्म्याचं नव्हे. मग आत्म्याचं फंक्शन काय आहे? स्फुरण, अस्तित्व, असण्याची जाणीव, जी थॉट नाही, जी फिलिंग नाही. तू आहेस का असं कोणाला विचारलं तर तशी माझी भावना आहे असं कोण म्हणतंय का, किंवा मी आहे अशी माझी भावना, देव आहे अशी माझी भावना असू शकते, पण मी आहे ही काय भावना असत नाही. प्रत्यय किंवा मी आहे की नाही विचार करून सांगतो असं फोनवर आपण सांगू शकतो किंवा इतरांना सांगू शकतो, पण ऍक्च्युअली आपल्याला असं वाटत नसतं की आपण आहोत की नाही विचार करायला पाहिजे. नो, जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत आपण आहोतच डेफिनेटली.
मग विचार आणि भावना हे अंतःकरणाच्या प्रोसेसेस आहेत. मग आत्म्याचं काय आहे की ज्याच्यामुळे आम्ही त्याला स्पर्श करू शकतो? ते एकच गोष्ट आहे, ते म्हणजे स्फुरण. मी आहे हे अस्तित्वाचं जे स्फुरण आहे तेच त्याच रूपाने आम्हाला ते तत्व जाणवतं. मग गोइंग टू सेल्फ म्हणजे काय करायचं? गोइंग टू द कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. गोइंग टू म्हणजे काय? फोकसिंग अटेन्शन ऑन, लक्ष त्याच्यावर केंद्रित करणे. बाकी आपल्याला आहे तरी काय, त्याला अवधान. असा फार सुंदर शब्द मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तोच वापरला. कारण की लक्ष केंद्रित करणे याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हणणं, एकाग्रता होते, पण अवधान याला काही शब्दच नाही. कारण कॉन्सन्ट्रेशन हे इनर्ट कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं की एखाद्या गोष्टीवरती टक लावून पाहत बसलं, कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन. पण त्या गोष्टीचं अर्थग्रहण करणे किंवा त्यातनं नॉलेज ग्रहण करणे ही जर भूमिका असेल तरच ते अवधान होतं. मग लक्ष स्ववरती केंद्रित करायचंय याचा अर्थ स्टेरिंग करायचंय स्ववरती अशा प्रकारचं नाही. स्टेरिंग करून तो इफेक्ट निर्माण होणार नाही. अंडरस्टँडिंग ही भूमिका आहे आणि लक्ष केंद्रित करतोय, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन झालं की अवधान. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तरी अवधान एकले देई जे मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मग अवधान केंद्रित करायचं आहे म्हणजे फोकसिंग अटेन्शन ऑफ सेल्फ विथ अ टेंडन्सी टू अंडरस्टँड. लक्ष केंद्रित करायचं, अवधान, आणि ते करून कशावर करायचं? स्ववरती करायचं. मी असं म्हटल्यानंतर मला जे वाटतं मोमेंटरली ते होल्ड करायचं. बापरे, ही सगळी भानगडच आहे. भानगड नाही, हीच गोष्ट जमायला पाहिजे. ही गोष्ट जमली की ध्यान आलं, खलास. मग 1760 इतर उद्योग करण्यापेक्षा हीच गोष्ट करण्याचा प्रयत्न मी का करू नये? स्वसंवेद्य असं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओवीत जे म्हटलेलं आहे ते हेच आहे. संवेद म्हणजे अस्तित्वाची जाणीव, स्वसंवेद म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेने जो वेद्य म्हणजे जाणला जातो तो परमात्मा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. असं करताना काय होतं? मस्तकामध्ये लक्ष केंद्रित केलंय, मंत्र चालवला आहे, कारण की अंतःकरणाला सवय नाही आहे शब्दरहित अवस्थेची. मग कुठला मंत्र घेतला? सोहम मंत्र घेतला. श्वास घेताना सोडताना सोहम. काही जण ओंकार मंत्र घेतात, काही जण श्रीराम घेतात. जो कुठला घेत असेल तो इक्वेटेड टू सेल्फ, ही महत्वाची गोष्ट. मंत्राच्या उच्चाराबरोबर जाणीवेकडे लक्ष केलं पाहिजे, स्वला टच झालं पाहिजे स्फुरणाबरोबर. आणि एकदा ते स्वशी संबंधित झालं की त्याच्यानंतर मंत्राचा उपयोग फक्त आधारासाठी करायचा, बाकी काही नाही. शेवटी तिथंच लक्ष केंद्रित करायचं, बाकी काय करायचं. हे करताना हळूहळू अस्तित्वाची जाणीव स्थिर व्हायला लागते आणि इझिली मन त्याच्यावर जातं, चित्त त्याच्यावर जातं, लक्ष त्याच्यावर जातं. आणि काही प्रयत्नाशिवाय ज्या वेळेला लक्ष त्याच्यावरती स्थिर होतं त्यावेळेला ते सिद्ध झालं, आपोआप जातं, सवयच लागून जाते. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलेलं आहे, चित्त चाकाटले स्वरूपा माझारी. चित्ताला आत्मस्वरूपावर जाण्याची चटक लागली. किती बरंच होईल ना आमच्या चित्ताला लागले. पण ही गोष्ट सवयीनी 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 मी तीच गोष्ट करायची ठरवलं पाहिजे. इतर काही भानगड करणार नाही, मी हेच करणार. स्ववरती लक्ष ठेवण्याची सवय.
अनुकूल अशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स मस्तकामध्ये त्यातनं निर्माण होतात त्या गोष्टीला. मग ओम म्हटलं तरी सेल्फ, सोहम म्हटलं तरी सेल्फ, श्रीराम म्हटलं तरी सेल्फ, तिथं जात. गुरुवीर रानडे यांनी एकदा एका ठिकाणी म्हटलं की माझ्या डोक्याची अवस्था एखाद्या साऊंड बॉक्स सारखी झाली आहे, कुठे आपटलं तरी नाद तोच येतो. त्याचा अर्थ हा की त्या तत्वाशी संबंधित होऊन जात. हे झाल्यानंतर आम्हाला थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे, कारण की आम्ही थॉट प्रोसेसने अटेन्शन त्या ठिकाणी प्रोसेस लक्षात घेतली पाहिजे ही की थॉट हा माध्यम वापरून आम्ही लक्ष तिथं केंद्रित करायचा प्रयत्न करतो सुरुवातीला, कारण की मी स्ववरती लक्ष केंद्रित करणार आहे आणि नंतर आम्हाला जाणीव कळायला लागते, हळूहळू कळून येते जाणीव नंतर. पण थॉटचा आम्ही आधार घेतच असतो. तर थॉटचा आधार घेणे आणि जाणीवेवरती जाणे, थॉटचा आधार घेणे आणि जाणीवेवरती जाणे ही प्रोसेस चाललेली असते. हे करताना जाणीव स्थिर झाल्यानंतर म्हणजे लक्ष जाणीवेवर स्थिर झाल्यानंतर विचाराची आवश्यकता नसते. आता विचारांची आवश्यकता नसते म्हटल्यानंतर बुद्धी आणि तिचा कुठलाच प्रत्यय घेण्याची टेंडन्सी हळूहळू शांत होऊन जाते. जशी जाणीव एस्टॅब्लिश होते, जाणीव जशी स्थिरावते, तसं जसं बुद्धीचं फंक्शन थांबून जातं. कारण ती अलर्ट नाही असं त्याचा अर्थ नाही, पण तिचं काही काम नाहीये, काम नाहीये तिचं काही. ती तिथं आहे फक्त, तिथं ती फक्त आहे आणि तिचं काही काम नाहीये, पण ती तिथं आहे. म्हणजे काय, संस्कार स्वरूपात आहे. म्हणून संस्कार शेष हा असं सूत्रामध्ये आहे. मी तिथं फक्त ती आहे, तिला काही फंक्शनिंग नाहीये, थॉट प्रोसेस आता आवश्यकता नाहीये. जाणीवेवरती चित्त आहे कॉन्शियसनेस मध्ये. याच्यानंतर सुद्धा याच्यावर काय करायचं, याच्यावर काय करायचं असं बुद्धी बरेच वेळा तर्क काढत बसते, पण काही करायचं नाही आहे, इथंच थांबायचं. असं केल्यानंतर बुद्धीची जी छोटी सुद्धा हालचाल होते ती पण स्टॉप होते आणि काही वेळ जे रेकॉर्ड करणारं मशीन आहे ते स्टॉप झाल्यासारखं होतं आणि थोड्या वेळाने ते पुन्हा थोडं चालू होतं. तो जो मधला काळ होता की ज्याच्यात काहीच रेकॉर्ड झालं नाही त्याला विराम असं म्हटलं जातं. हा जो विराम आहे तो समजून घ्यायला डिफिकल्ट आहे, कारण की नुसता थॉट थांबला की लगेच विराम प्रत्यय सुरू होत नाही. जाणीव पण एस्टॅब्लिश आहे, म्हणजे ज्ञानमय प्रोसेस आहे. नाहीतर काय होतं की त्याने झिरो स्टेट ऑफ माइंड निर्माण होते आणि शून्य अवस्था, आणि शून्य अवस्था आणि विराम प्रत्यय याच्यामध्ये हा फरक आहे की विराम प्रत्ययामध्ये अस्तित्वाची जाणीव चित्तावर एस्टॅब्लिश झालेली आहे आणि का शून्य प्रत्ययामध्ये ती नाही, माइंड वेकंट आहे. असा फरक आहे. पण अस्तित्वाची जाणीव परिपूर्ण रीतीने अंतःकरणावरती स्थिर झाली, त्यामुळे बुद्धीला काही फंक्शनिंग नाहीये, तरी ती रेकॉर्ड करते की ही स्टेज. ते रेकॉर्डिंग पण थोडा वेळ थांबलं, बुद्धीचं ग्रहण थांबलं थोड्या वेळपर्यंत आणि कुठल्याही प्रकारची प्रत्यय नाही अशी अवस्था विराम प्रत्यय. क्षणभरात येतो आणि पुन्हा लगेच थॉट प्रोसेस थोडी सुरू होते, म्हणजे बुद्धीचं रेकॉर्डिंग सुरू होतं काय चाललेलं आहे आपल्याच मनाच्या मधलं. त्यामुळे ही अगदी क्षणभर मिळणारी अवस्था पुन्हा पुन्हा मिळायला लागली आणि हा विराम प्रत्यय वाढायला लागला.
त्याला काही करायचं नाही हा एकच मार्ग आहे की ज्या वेळेला आम्ही अस्तित्वाच्या जाणीवेवर आलो हे समजतं, त्याच्यानंतर काही करायचं नाही ही भूमिका अंतःकरणाची अगोदर तयार असली पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं खरोखरीच काही न करणे या अवस्थेमध्ये आपण राहतो. त्यावेळी तो विराम प्रत्यय वाढत जातो. काही न करणे ही भूमिका आणि विराम प्रत्यय वाढणे हा विराम प्रत्ययाचा अभ्यास. हा पुन्हा पुन्हा करण्यामुळे त्याच्यावरती एक प्रकारचं स्वामित्व येतं की विराम अवस्थेमध्ये आहे. आणि ही अवस्था झाल्यानंतर एका विशिष्ट काळामध्ये त्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर जी समाधी प्राप्त होते त्याच्यात चित्त केवळ संस्कार रूपाने राहतं, बाकी पूर्णपणाने चित्त जे आहे ते चैतन्यात विलीन झालेलं असतं. याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. पण हे खूप वैचारिक रीतीने सुद्धा दमवणारा भाग आहे की आपल्याला पण तिथपर्यंत समजून घेतलं एकदा ट्रॅक की आम्ही कुठं आहोत ते आपल्याला कळतं आणि कुठं जायचं आहे हे आपल्याला कळतं. योगसूत्रांचं महत्व यासाठी आहे की एक्झॅक्टली तुम्ही कुठं जाणार आहात, काय होत आहे, काय झालं मला समजलंच नाही, चांगली गोष्ट नाही समजलं तरी, परंतु तरी ही लक्षात घेतलं पाहिजे की काही वेळेला ना स्पंदन डोक्यामध्ये निर्माण होऊन बुद्धीने काही काम करायचं नाहीये याच्याऐवजी ती स्पंदनांशी संबंधित होऊन राहते. आणि स्पंदनांशी संबंधित होऊन राहिल्यानंतर तोच विराम प्रत्यय असं वाटतं आणि तो नाहीये. कारण की एनी काइंड ऑफ फिजिकल प्रोसेस जे कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन जे चित्तग्रहण करत राहतं आणि त्याच्यामध्येच ते राहतं त्याला विराम प्रत्यय म्हणत नाही. त्याचे फक्त इतर फंक्शन्स थांबलेले आहेत एवढाच त्याचा. ज्ञानमय प्रोसेस हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वची जाणीव हा त्याच्यातला मध्यवर्ती भाग आहे. हे थोडस जड आहे असं वाटतं, पण जड नाही, हे सूक्ष्म आहे. कारण की सेल्फ रिअलायझेशन ही प्रोसेस बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असंच भगवद्गीतेने त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे ती इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे, त्याला आपण अवॉइड करू शकत नाही. तर इंटेलेक्च्युअली आणि स्ववरती लक्ष केंद्रित करणं. मंत्र असला तर इक्वेटेड टू सेल्फ, बस सोहम इज इक्वल टू माय सेल्फ ही धारणा झाली. ऍक्च्युअली करताना स्वला स्पर्श चित्ताचा सतत होत राहील. थोड्या वेळाने त्याची आवश्यकता राहणार नाही. स्वची जाणीवच अंतःकरणावरती एस्टॅब्लिश आहे. अशी स्थिती झाली की आपला प्रयत्नांचा भाग मूळ संपतो. मग मंत्राचा उपयोग तिथपर्यंतच आहे. त्याच्यानंतर कशाचाही उपयोग नाही. ती अवस्था स्थिर होत राहणे, स्थिर होत राहणे. होता 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 मध्येच विराम प्रत्यय येऊन जातो. कळतं ते आपल्याला, कारण की विराम प्रत्यय होऊन गेल्यानंतर पुन्हा बुद्धीचं फंक्शनिंग सुरू होतं. तेव्हा तिला हे जाणवतं मधला काही काळ असा गेलेला आहे विराम. हे तिला जे जाणवतं त्याला प्रत्यय असं म्हणतात. फारच सूक्ष्म आहे हे सूत्र, पण त्याला काय करणार, आता ते तसं आहेच आहे. विराम प्रत्यय अभ्यास पूर्व संस्कार शेष अन्य, त्यावेळेस चित्त संस्कार स्वरूपामध्ये राहतं. ही जी अवस्था आहे तो ज्याचा पूर्व अभ्यास आहे ती असंप्रज्ञात जाणीवेच्या पलीकडची समाधी होय. पण त्याच्यासाठी जाणीवेच्या मधली समाधी आपल्याला निश्चितपणाने प्राप्त होऊ शकते. तो अंतःप्रयत्न असा असावा की रिलेटेड जे नाही ते सोडून द्यायचं. ज्ञानेश्वर महाराजांचा 3 steps टॉवर्ड्स रिअलायझेशन ऑफ सेल्फ, म्हणजे असं त्यांनी पुस्तक काढलेलं नाही, मी त्यातनं काढलेलं. पहिली स्टेप काय की गिव्ह अप व्हॉट इज नॉट सेल्फ. जे मी नाही ते सगळं सोडून दे. एक मग कोणाच तरी विचार आला, तो माणूस म्हणजे मी नाही की नाही, उदाहरणार्थ सासूबाई इज नॉट इक्वल टू माय सेल्फ, सोडून दे, थोड्या वेळ सोडून दे. जे जे काही नाव देतात ते जे मी नाही ते सोडून द्यायचं. आता जो मी राहिला त्याच्यामधला पर्सनॅलिटी सेल्फ, म्हणजे जो नाव रूप आकार संबंध यांनी युक्त आहे तो सेल्फ सोडून, मग एक प्युअर सेल्फ राहील.
हा जो सेल्फ आहे, म्हणजे हा दुसरा टप्पा झाला. हा जो प्युअर सेल्फ राहिला त्याला दर्पणामध्ये प्रतिबिंब जसं पाहतो तसं पाहायचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे स्वमध्येच राहणे, विदाउट ट्राइंग टू लुक ॲट इट सेपरेटली ॲज अन ऑब्जेक्ट. स्वला ऑब्जेक्ट सारखं पाहायचं नाही, एक्सपिरियन्स झाली. हा जो करता 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 मंत्राच्या सहाय्याने ही अवस्था एका टप्प्यापर्यंत विकसित होते, नंतर ती स्वतःच विकसित करते स्वतः. तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वयं. हा आत्मा त्यांना स्वतःच स्वरूप प्रगट करून दाखवतो, तो स्वतःच प्रगट होतो. एका टप्प्यापर्यंत प्रयत्नांचा भाग आहे, नंतर ते नॅचरल प्रोसेस आहे असं त्यांना म्हणायचं आहे उपनिषदांच्या मध्ये. आम्ही जोपर्यंत प्रयत्नांचा भाग आहे तिथपर्यंत जायला पाहिजे आणि न कंटाळता जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर फोकस करून स्ववरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. हरिओम.